राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला दिलेली आश्वासने अर्थसंकल्पात पूर्ण झाली पाहिजेत. विकास कामे, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी ठोस तरतुदी आवश्यक आहेत, असे त्या म्हणाल्या. शासनाने लोकहिताचे निर्णय घेतले नाहीत तर नागरिकांमध्ये असंतोष वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. आर्थिक विकासासोबतच गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी योजनांमध्ये वाढ करावी, अशी त्यांनी मागणी केली. सरकारच्या धोरणांवर त्यांचा नेमका काय आक्षेप आहे, जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी नक्की पहा. पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सरकार बसल्यावर पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला 2100 रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं. आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा ही जी दिलेली आश्वासनं आहेत, जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची, तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अनेक तुम्ही जी आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतलीत, ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी, एवढी आमची आजच्या दिवशी मागणी आहे.